नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला छान आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, बरेच दिवस झालं तुम्ही एक प्रोमो पाहत आहात, तो म्हणजेच की लॉकेटचं सत्य. हो, त्याच लॉकेटच्या सत्याचा आता उलगडा होणार असतो. तो म्हणजेच अशा पद्धतीने. तर आता जे काही लॉकेट आहे ते कुठे सापडलं, तर ते लॉकेट सापडलेलं असतं ते म्हणजेच आश्रमामध्ये. जेव्हा अर्जुन विलास काकांच्या खुनाबद्दल चौकशी करण्यासाठी किंवा काही पुरावे हाती लागतात कारण की ते शोधण्यासाठी आश्रमामध्ये जातो आणि तेव्हा ते तिथे लॉकेट सापडलेलं असतं. आता त्या लॉकेटचं सत्य हे सगळं काही अर्जुन आणि त्याचबरोबर सायली आणि चैतन्याला माहिती असतं. अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत असतात आणि खोलीत असताना मात्र आता सायली म्हणत असते, हे पेंडंट आहे म्हणजे लॉकेट आहे, सोन्याचं आहे, याची घडणावळ खूप जास्त जुनी आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे, पण हे आश्रमामध्ये कसं काय सापडलं? त्यासोबतच याचा संबंध जे काही विलास काका आहे त्यांच्या खुनाशी असेल का? किंवा हे जे लॉकेट आहे ते जर इथे साक्षीचं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी ते इथे बोलत असतात. आणि त्याचबरोबर हे जर साक्षीचं लॉकेट असेल तर मग आपल्याकडे खूप मोठा आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग असा पुरावा हाती लागलेला आहे असंच आपण समजूया. आता सायली तो लॉकेटचा तुकडा हातामध्ये घेत असते आणि तेव्हाच अर्जुन बोलत असतो, आता मात्र ह्या लॉकेटचं कनेक्शन साक्षीशी असलं तर साक्षीला ह्या सगळ्या गोष्टीतून कोणीच बाहेर काढू शकणार नाही किंवा सोडवू शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन बोलून दाखवत असतो. आता हे दोघांचं इथे बोलणं सुरू असतं प्रेक्षकांनो, पण आता प्रियाला काहीतरी भनक लागलेली असते आणि प्रियाला लागलेली भनक मात्र तिला शोधून काढायची असते. म्हणून आता खरं तर ती सायलीकडे काहीतरी कामानिमित्त येण्याचं काम करत असते. डायरेक्टच दरवाजा उघडते आणि डायरेक्टच दरवाजा उघडून आतमध्ये येते. तेवढ्यातच सायलीच्या हातून तो लॉकेटचा तुकडा खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर प्रिया तो लगेचच लॉकेटचा तुकडा हातामध्ये उचलून घेते. आता लॉकेटचा तुकडा हातामध्ये उचलून घेतल्यानंतर अर्जुन तिला म्हणतो, काय चाललंय? असं कोणाच्या पण खोलीमध्ये डायरेक्ट येतात का? आणि इथे आता दोघांचे चेहरे सुद्धा थोडेसे घाबरल्यागत झालेले असतात. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, नाही माझं सायलीकडे काम होतं, पण तुम्ही दोघे एवढे का घाबरलाय? त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, आम्ही कुठे घाबरले? आम्ही तर घाबरलेलो नाही आहे, तुला असं का वाटतंय? तेव्हा आता ती म्हणत असते, नाही मला वाटलं तुमची कुठली तरी चोरी पकडली गेली. आणि हे काय आहे? कसलं लॉकेट आहे हे? त्यावर आता इथे अर्जुन म्हणत असतो आणि सायलीसुद्धा, अगं काही नाही, ते एका केसवर काम करत आहेत ना, आणि त्याच केस संदर्भामध्ये ते बोलत होते, डिस्कस करत होते. तू बोल ना, तू कशासाठी आली होती? अगं काही नाही, मी ना थोडीशी अश्विनसोबत बाहेर जाणार होते आणि म्हणूनच तुला सांगायला आले होते, असं म्हणत असते. आणि तशीच ती बाहेर निघून गेली. बाहेर निघून गेलेली प्रिया मात्र खूप मोठ्या विचारामध्ये असते. खरंच अर्जुन आणि जी काही सायली आहे ते काहीतरी नक्कीच त्यांच्या हाती वेगळंच लागलेलं आहे. त्यांच्या त्या घाबरलेल्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या त्या डिस्कशन्सवरून मला तर वेगळंच काहीतरी वाटत आहे. असंच आता इथे प्रिया बोलत असते आणि प्रियाचं हे जे काही बोलणं आहे किंवा विचार करणं आहे ते मात्र आता वेगळ्याच थराला जाऊन पोहोचणार असतं प्रेक्षकांनो. आणि म्हणूनच आता इथे प्रिया लगेचच जो काही आपला नागराज आहे त्याला कॉल करण्याचं ठरवत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन चैतन्य खूप घाईमध्ये ऑफिसला जातात. तेव्हा तर आता प्रियाचा संशय अजूनच वाढतो. जी काही घाबरलेली प्रिया आहे, घाबरलेली प्रिया मात्र इकडे नागराजला बोलत असते आणि नागराजला ह्या सगळ्या गोष्टी ती इथं सांगण्याचं काम करते. आणि ते म्हणजेच की इथे अर्जुनला आणि त्याचबरोबर सायलीला आणि चैतन्यला एक लॉकेटचा तुकडा सापडलेला आहे. आणि तेव्हा ते बोलत असतात, काय? कसल्या लॉकेटचा तुकडा सापडलेला आहे? त्यावर ती बोलत असते, मी जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये गेले तेव्हा मात्र ते दोघेसुद्धा खूपच जास्त घाबरलेले होते, पण ते का घाबरले होते हे मला काही कळलं नाही, असं ती बोलत असते. आता मात्र इकडे
सायली आणि त्याचबरोबर अर्जुन संध्याकाळच्या वेळेला त्याच संधीचा फायदा घेणार असतात. जसं की आता प्रियाने सांगितलेलं असतं, मी अश्विनसोबत बाहेर जाणार आहे आणि अश्विनसोबत बाहेर जाणार म्हटल्यावर आता मात्र ते लोक बोलत असतात की आपण आता प्रियाच्या खोलीमध्ये काहीतरी शोधूयात. म्हणजेच त्यांना काय शोधायचं असतं तर आता जेव्हा दुसऱ्या दिवशी ते घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर ते लॉकेट पुन्हा ते शोधतात आणि ते लॉकेट शोधल्यानंतर त्यांना ते लॉकेट सापडत नाही आणि त्यांच्या खोलीमध्ये ते लॉकेट न सापडल्यामुळे आता एकच व्यक्ती अशी असू शकते की ह्या घरामध्ये गायब करणारी, ती म्हणजे प्रिया. मग प्रियाच्या खोलीमध्ये आपण ते लॉकेट तिने घेतलं असेल का, शोधायचं का, असं म्हणूनच आता मात्र अर्जुन आणि त्याचसोबत आता सायली सोबतच मधुभाऊंना सुद्धा ते घेत असतात आणि ही लोक धावतच आता प्रिया घरी येण्याच्या आतमध्येच त्यांना ते लॉकेट तिच्या खोलीमध्ये जाऊन शोधायचं असतं. इकडे मात्र प्रियाने अश्विनला फोन करून एका ठिकाणी भेटायला बोलवलेलं असतं आणि ती तिकडे भेटायला सुद्धा चाललेली असते. तर आता अस्मिता विचार करत असते, ही एवढ्या घाईमध्ये चालली नेमकी कुठे आणि हिने तर काहीच आम्हाला सांगितलेलं नाही, नेमकं काय आहे गोडगंगाल, असाच इथे आता ती विचार करत असते. आणि तरीसुद्धा लगेचच ती आता इकडे जे काही नागराज आहेत त्यांना फोनवर बोलत असते आणि नागराजला फोनवर बोलून झाल्याच्या नंतर मात्र आता ती अश्विनसोबत बाहेर गेलेली असते. आता ह्याच संधीचा फायदा ह्या लोकांनी घेतलेला असतो आणि ह्याच संधीचा फायदा ह्या लोकांनी घेतल्याच्या नंतर ते आता प्रियाच्या खोलीमध्ये जातात. सोबत मधुभाऊ असतात आणि प्रियाच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर ते सगळ्या ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात करत असतात आणि शोधाशोध करायला सुरुवात केल्याच्या नंतर मात्र ते सुरुवातीला कपाट उघडतात आणि कपाट आता खरं तर त्यांना तिथे कोणीही न यायच्या अगोदरच ह्या सगळ्या काही गोष्टी ते शोधून काढायच्या असतात आणि त्यामुळे सायली, त्याचसोबत अर्जुन आणि त्याचसोबत मधुभाऊ हे तिघे मिळून शोधायला सुरुवात करतात. आता जेव्हा हे शोधतात, कपाट शोधतात, कपाटामध्ये अशी काही एक सायलीच्या हाती फाईल सापडते आणि ती फाईल सापडल्याच्या नंतर मात्र इथे एक वेगळाच जो काही पुरावा आहे तो मात्र इथे अर्जुनच्या हाती लागत असतो आणि ते म्हणजेच की इथे जे काही प्रियाचं ओळखपत्र आहे ते खरं तर ओळखपत्र इथे नाही तन्वी किल्लेदाराच्या नावाने होतं, नाही प्रिया जे काही मधुभाऊंचं नाव लावत होती ती त्या नावाने नव्हतं, तर ते जे काही ओळखपत्र आहे ते वेगळ्याच नावाने इथे अर्जुन सायलीला सापडतं आणि त्यामुळे आता अर्जुन विचार करत असतो, हे सगळं काय आहे. आणि त्यासोबतच आता ही नेमकी प्रिया प्रिया कोण आहे, ही तन्वी किल्लेदार तर मुळीच नाही आहे, कारण इथे तर हे वेगळंच ओळखपत्र सापडलेलं आहे आणि त्यासोबतच वेगळंच ओळखपत्र सापडलेलं असल्या कारणाने आता मात्र अर्जुनच्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतात. आता एवढे सगळे काही अर्जुनच्या मनामध्ये हे विचार आल्याच्या नंतर मात्र तो लगेचच सायलीला बोलायचं ठरवतो आणि त्यासोबतच कोणीतरी आपल्याला पाहण्याच्या आधी इथून आपण निघून गेलं पाहिजे आणि म्हणूनच आता ते दोघेसुद्धा तिथून बाजूला जातात. आता ते दोघेसुद्धा तिथून निघून जातात आणि अर्जुन लगेचच आता त्याचं काम तर त्याने परफेक्ट केलेलं असतं आणि परफेक्ट काम केल्याच्या नंतर तो लगेचच चैतन्यला सुद्धा इथे बोलावून घेत असतो. आता चैतन्य अर्जुनने एवढ्या तातडीनं काबरं बोलवलेलं असेल म्हणून तो सुद्धा धावतच येतो आणि चैतन्य आल्याच्या नंतर अर्जुन बोलत असतो, तुला माहिती आहे जे काही काल लॉकेट सापडलं होतं ते मात्र गायब झालं, लॉकेट तर नाही सापडलं, पण जेव्हा आम्हाला संशय प्रियावर आला आणि प्रियावर संशय आलेला असल्या कारणाने आम्ही तिच्या खोलीमध्ये ते शोधायला गेलो, पण तिथे शोधायला गेल्याच्या नंतर मात्र आम्हाला एक वेगळाच पुरावा हाती लागलेला आहे किंवा जी काही तन्वी म्हणू पाहत आहे स्वतःला तिच्या बाबतीत एक खूप मोठं भाकीत किंवा एक खूप मोठं सत्य इथे समोर आलेलं आहे. त्यावर आता अश्विन म्हणत असतो, नेमकं अर्जुन तू काय कशाबद्दल आणि काय बोलत असतोस हे मला जरा नीट उलगडून सांगशील का. त्यावर आता इथे अर्जुन म्हणत असतो, तुला सांगू तिचं जे ओळखपत्र आहे ते नाही किल्लेदारांच्या नावाने आहे, नाही ते इथे जे काही मधुभाऊ आहेत त्यांच्या नावाने आहे, तर ते तर वेगळ्याच नावाने आहे. म्हणजे मला तर डाऊट आहे ही नेमकी तन्वीच आहे की नाही हे मला कळत नाही. आणि असा आता इथे अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टींचा डाऊट आलेला असतो आणि हे सगळं काही तो आता इथे
अश्विनला बोलून दाखवत असतो, तेव्हा मात्र आता जर ती तन्वी नसेल तर म्हणजे ह्या तन्वीने म्हणजेच ह्या प्रियाने कोणाकोणाला फसवलेलं आहे. मधुभाऊंना तर सुरुवातीला फसवलं, त्यानंतर रविराजांना, नागराज काकाला, त्याचबरोबर इथे या घरामध्ये ती लग्न करून आलेली आहे, म्हणजे ह्या सगळ्यांना तिनं फसवलेलं आहे असं म्हणून आता अश्विन तर निघून जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता जो अर्जुन आहे तो म्हणत असतो सायलीला, सायली आपल्याला आता एक काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की हे जे काही आपण आता नाटक करत आहोत ते नाटक आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. म्हणजेच आपल्याला ह्या गोष्टी अजिबातच दाखवायच्या नाही आहेत की आता ते लॉकेट हरवलेलं आहे आणि त्याचसोबत तन्वी जी आहे ती खरी तन्वी नाही आहे, तर तिची ओळख आपल्याला कळालेली आहे किंवा ते ओळखपत्र आपल्याला मिळालेलं आहे. ह्या कुठल्याच गोष्टी आपण आता कोणालाही सांगणार नाही आहोत. आपण पाहूया ही नेमकं कोणाशी भेटती, काय करती आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलगी नेमकी कोण आहे आणि ही कशामुळे आपल्या रविराज काकांच्या घरामध्ये घुसलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता अर्जुन आणि सायली बोलून दाखवत असतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे ट्विस्ट ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.